यानंतर एक मोठी बातमी आहे। आमदार रवींद्र वायकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि आज रात्री 8 वाजता त्यांचा हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे। तर वर्षा निवासस्थानी त्यांचा हा प्रवेश होईल। आणखी एक विश्वासू साथीदार ठाकरेंना सोडणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। जोगेश्वरीमधील कथित भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडीच्या रडारवर वायकर हे आलेले होते, त्यांची चौकशी सुरू आहे आणि आता रवींद्र वायकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती लोकशाही मराठीला दिली आहे। तर अगदी तासाभरामध्ये हा प्रवेश होईल। वर्षा या निवासस्थानी रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। तर जोगेश्वरी भूखंड घोटाळा ज्या प्रकरणामध्ये वायकरांचं नाव येत होतं ते प्रकरण नेमकं काय आहे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मजासवाडीमध्ये बीएमसीचा 13,674 चौरस फुटांचा भूखंड आहे आणि हा भूखंड मैदानासाठी रुग्णालयासाठी आरक्षित होता। पण राखीव भूखंडावर वायकरांनी 5 स्टार हॉटेल बांधल्याचा आरोप करण्यात आलाय। बांधकामासाठी पालिकेकडून परवानगी घेतली नसल्याचा सुद्धा आरोप त्यांच्यावर आहे। आणि जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांची सध्या चौकशी सुरू आहे आणि हेच वायकर आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे ठाकरेंना एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण ठाकरेंचा आणखी एक शिलेदार आता दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसतं। मला नक्की माहित नाही, पण त्यांच्या समोर अनंत अडचणी तयार करण्यात आलेल्या आहेत। चारी बाजूंनी त्यांना घेरलं गेलंय अशी माझी माहिती आहे। किंबहुना काही दिवसापूर्वी मला ते भेटले होते विधानसभेत, त्यावेळी त्यांनी देखील कसे त्रास होतोय याची माहिती दिलेली होती। पक्षांतर घडामोडी ज्या आहेत बरोबर ह्या जरतरच्या आहेत बरोबर आहे। याच्यामध्ये कुठे काय कोणाचा निर्णय झालाय नाही झालाय हे मलाही माहिती नाही, परंतु रोज माझ्याबद्दलही येत होतं ना, सुनील शिंदे जाणार जाणार जाणार। तर शेवटी ह्या सगळ्या वृत्तपत्रांनी माध्यमातून होत असलेल्या चर्चा आहेत, ते प्रत्यक्ष ज्यावेळेला ह्या होतील त्याच्यावरती त्यानंतर प्रतिक्रिया देणं उचित ठरेल। परंतु आता फक्त चर्चेत, त्याच्यामुळे त्याच्यात विशेष काय गंभीरतेने बोलण्यासारखं काही नाही। मी त्यांना शुभेच्छा देईन, त्यांचं अभिनंदन करेन वायकरांचं। त्याचं कारण असं आहे, त्याला जर ईडीची नोटीस दिली असली तर ते समोर गेले, ईडीला सगळी समर्पक उत्तरं दिली, ज्या ज्या अडचणी होत्या त्याच्यावर त्यांनी सगळी समाधानक उत्तरं दिली आणि मग हा निर्णय घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।